तर आपण आजच्या डिस्कशनचं शेवटचं हरण म्हणजे सीताहरण. तर सीतेचं हरण आपल्याला स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, थोडक्यात सांगतो. रावण साधूच्या वेशात येतो आणि लक्ष्मणाने रेषा क्रॉस केलेली आहे, मार्किंग केलेलं असतं किंवा ह्याच्या बाहेर जाऊ नकोस लक्ष्मण रेषा. सीता लक्ष्मण रेषा क्रॉस करते आणि रावण तिचं हरण करतो आणि तिला पुष्पक विमानात घेऊन जातो. तर आता ह्या गोष्टीचा अर्थ बऱ्याच वेळेला लागायचा जरा प्रॉब्लेम येतो कधी कधी, किंवा पण त्यावेळेच्या म्हणजे असं आहे की एखादी गोष्ट लोकांनी एक्सेप्ट पण करावी लागते. म्हणजे नुसतीच मी गोष्ट सांगितली एखादी आईन्स्टाईनची तर ती सगळ्यांना एक्सेप्ट होणार नाही. पण ती जर गोष्ट मी गोष्टीरूपी सांगितली आणि लोकांना पचेल अशा भाषेत जर सांगितली तर ती गोष्ट जरी गोष्टीचा अर्थ जरी समजला नाही तरी ती गोष्ट कमीत कमी लक्षात तरी कमीत कमी कोणीतरी ऐकून तरी येईल. तर लक्ष्मण रेषा म्हणजे एक प्रकारचा आपल्या वागायच्या मर्यादा, कुठल्याही प्रकारच्या मर्यादा, किंवा पैसे कसे सांभाळावेत, पैसे कुठं ठेवावेत, पैसे कॅरी किती करावेत, दारू प्यावी की नाही, किती प्यावी, खावं किती खावं, ह्या प्रत्येकाच्या लक्ष्मण रेषा आहेत. आपण त्या क्रॉस केल्या की आपण आजारी पडतो. डायबिटीज माणसाने साखर खाऊ नये, ती एक लक्ष्मण रेषा आहे. आणि ही लक्ष्मण रेषा त्याने क्रॉस केली की त्याला बीपीच्या माणसाने मीठ खाऊ नये बाबा, तर ती लक्ष्मण रेषा आहे. आणि मग तुम्हाला रावण, जो 10 तोंडाने बोलणारा जो रावण आहे, म्हणजे तुम्ही काही करा, गाढवावर बसा तर म्हणणार ह्या गाढवावर बसला, गाढवाला खांद्यावर घ्या तरी म्हणणार अरे काय गाढव माणूस आहे, गाढवावर खांद्यावर घेतलं. दोघंही पायी चालले तरी म्हणणार की बा काय दोघंही आता गाढवा असून माणूस पायी चालला आहे. तर हे 10 तोंडाने बोलणारं जे जग आहे सगळं, काय म्हणतात, कातिलाना जमाना, कातिल जमाना दुश्मन है, असा जो जमाना आहे, हा जमाना हा तुमच्याकडनं तुमची सीता म्हणजे तुमची एक प्रकारची संपत्ती. सीताहरण म्हणजे तुमची सीतेचा शॉर्ट फॉर्म एका माणसाने मला चांगला सांगितला, हसिताचा शॉर्ट फॉर्म. हसिता म्हणजे जो तुम्हाला प्लेजर देतो, जो तुम्हाला हसवतो किंवा जी तुम्हाला हसवते. असे ते सोनं, म्हणजे आता सीतेचा आम्ही अर्थ काढलेला म्हणजे सोनं, कारण तिचं अग्निपरीक्षा होते म्हणून ते सोनं, कारण सोन्याची फक्त अग्निपरीक्षाच होऊ शकते. तर ह्या सीतेचं हरण करणं म्हणजे दुसऱ्याची संपत्ती ग्रॅब करणं. आता ग्रॅब करणं म्हणजे प्रत्यक्ष ग्रॅब करणं असं नाही. आता समजा मी एक व्यापार करतो आहे आणि मी जर तुमच्याकडनं 4 पैसे नफा कमवला तर एक प्रकारचं सीताहरणच झालं एक प्रकारचं. तर हे सीताहरण मी ज्यावेळेला मर्यादा क्रॉस कधी होते, ज्यावेळेला मी भलतीच अपेक्षा करायला सुरुवात करते. सीता काय म्हणते, मला त्या सुवर्णमृगाची चोळी, काय कातळ्याची चोळी पाहिजे. आता हे मला थोडंसं ऑड वाटतं की बुवा असं कसं एका सुवर्णमृगाला कसं मारायचं. पण तो राम तेवढ्यासाठी बाहेर पडतो आणि ते सगळे बाहेर पडल्यानंतर रावण वाट पाहतच असतो किंवा आता लक्ष्मण नाही आहे, राम नाही आहे, म्हणजे संरक्षण करायला कोणी नाही आहे. आणि लक्ष्मण रेषा कधी ओलांडतो आणि साधूच्या रूपात, कारण तुमच्याकडे काही पैसे कोणी डायरेक्टली प्रत्येक वेळेला काही कोणी चाकू घेऊन येत नाही. आता दुकानदार, या ताई बसा ताई, आपण काय पाहिजे साहेब, बोला साहेब असं म्हणतो. तो काय तुम्हाला चल मी तुला 10 रुपयाचे गहू देतो, तू मला 25 रुपये दे असं म्हणणार नाही. तो म्हणेल की गहू खूप चांगल्या क्वालिटीचा आहे साहेब, जरा घ्या. तर हा जो समाज आहे हा साधूच्या रूपात आहे, हा पैसे तुमच्याकडनं काढणारा साधूच्या रूपात आहे. आणि हा साधूच्या रूपातला समाज बसलेला आहे. जग जमाना दुश्मन आहे, पुन्हा एकदा सांगतो. तर हा जो रावण आहे हा आजूबाजूला हा सीतेचं हरण कधी करेल सांगता येत नाही तुमचा. ज्या मुमेंट यू क्रॉस युअर लिमिट्स, तुमचा सीतेचा तुमच्याकडनं पैसा जाणार. सुवर्ण मृग म्हणजे एक प्रकारचं सट्टेबाजी, सोन्याची सट्टेबाजी किंवा सोन्याच्या मागं लागणे. सोन्याच्या मागं लागण्यावर बऱ्याच लोकांचं पार आयुष्य वाटोळ होतं अक्षरशः. म्हणजे पार लोक तयाला जातात किंवा सट्टेबाजी वगैरे करताना लोकांचं पार म्हणजे आयुष्य बर्बाद होतं असं मी ऐकलं. तर अशी जी सट्टेबाजी करायला माणूस बाहेर पडतो आणि तो ज्यावेळी लिमिट क्रॉस करतो, वा ठीक आहे बा, 200 रुपयाचं सोनं घेतलं किंवा 1000 रुपयाचं सोनं घेतलं, तेवढं बस झालं. आता कितीचं घेणार, नाही भाव वाढतील. अरे कसले भाव वाढणार, उद्या कोसळले तर काय करणार, शेअर मार्केट. तर हा जो एक प्रवृत्ती असते आपले, ह्या सगळ्या प्रवृत्तीला एक टुगेदर रूप दिलं आहे त्याने. आणि मग ते शेवटी सीताहरण होतं. पुष्पक विमान म्हणजे मग त्या समाजाकडं पैसे, पुष्पक विमान म्हणजे हलकं, तो हलका होतो, म्हणजे पटकन त्याला एक विमानात बसतो. आता आपल्याला काही म्हणतात की पुष्पक विमान म्हणजे आपण विमानाचा शोध लावला होता वगैरे, त्या आपण नंतर गोष्टी बोलू. पण इथपर्यंत म्हणजे सीताहरण म्हणजे तुमच्याकडच्या संपत्तीचं समाजाने केलेलं एक हरण, म्हणजे समाज घेतो. तुम्ही ज्यावेळेला लक्ष्मण रेषा क्रॉस करता तेव्हा म्हणजे समाज काही तुमच्या घरात लुटायला येणार नाही. तुम्हीच बऱ्याच वेळेला स्वतःने पैसे नेऊन देता. शेअर मार्केटमध्ये तुम्हीच जाऊन पैसे लावता तिथे, किंवा इन्फोसिसवर आमचे लॉ हवा आहे 5 लाख रुपये आणि उद्या इन्फोसिसचा भाव घडला बोंबला. तर हे असं सीताहरण आहे. तर आपण 4 हरण पाहिले. सीताहरण,
गोपी वस्त्रहरण, द्रौपदी वस्त्रहरण आणि सुभद्रा हरण